नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचं काल मतदान झालं. 152 जागांसाठी वोटिंग झालं. वोटिंगचे जे आकडे आले आहेत ते चक्रावून टाकणारे आहेत. 92% वोटिंग झालं आहे पहिल्या टप्प्यात. दुसरा टप्पा पुढे आहे, पण या पहिल्या टप्प्यात झालेलं 92% वोटिंग, या वोटिंगने साऱ्यांना चक्रावून टाकलं आहे. बंगालमध्ये एवढं वोटिंग कधीही झालेलं नाही. म्हणजे गेल्या निवडणुकीत, म्हणजे 2021च्या निवडणुकीत 80-82% वोटिंग झालेलं आहे. त्यामुळे हे जे 92% वोटिंग झालेलं आहे, हे वोटिंग वाढलं आहे, प्रचंड वाढलं आहे. ते कोणाचं वोटिंग आहे, या वोटिंगचा कोणाला फायदा होणार आहे याचीच चर्चा आहे जोरदार, की वाढलेलं वोटिंग कोणाचं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक वोटिंगला कसे आले. आता बंगालची निवडणूक म्हटलं म्हणजे हिंसाचार आलाच. या निवडणुकीत मोदी सरकारने प्रचंड, म्हणजे केंद्र सरकारने, निवडणूक आयोगाने प्रचंड सिक्युरिटी ठेवली होती. तरीही तुरळक घटना झाल्याच, हिंसाचाराच्या घटना झाल्याच. पण गेल्या निवडणुकीत प्रचंड हिंसाचार झाला होता. 57 लोक मेले होते, मारले गेले होते हिंसाचारात. 57. त्याची तुलना केली त्या हवेची, त्या वातावरणाची, तर या पहिल्या टप्प्याच्या या निवडणुकीत बंगालमध्ये कोणी मारल्या गेलेलं नाही. हिंसाचार झाला आहे, परंतु कोणी जीव गमावलेला नाही. हे सिक्युरिटीचं मोठं यश आहे, की कुठल्या वातावरणात बंगालमध्ये निवडणुका होत आहेत हे यावरून दिसतंय. तर ही निवडणूक तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता बॅनर्जी यांनी प्रतिष्ठेची केली होती. ममता बॅनर्जी गेल्या 3 निवडणुका बंगालमध्ये निवडून येत आहेत. त्यांची 4थी निवडणूक आहे आणि त्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे आता काय होणार या निवडणुकीत पूर्ण देशाचं लक्ष आहे. परंतु ज्या पद्धतीने वोटिंग झालेलं आहे पहिल्या टप्प्यात, ते पाहता सिग्नल स्पष्ट आहे. बंगालमध्ये सुनामी दिसते, सुनामी. आणि ती सुनामी बीजेपीच्या बाजूने आहे, मोदींच्या बाजूने आहे. ममता दिदीचा खेळ खल्लास झालाय, खेळ खल्लास. पहिल्या टप्प्यात 152 जागा आहेत, याचं काल वोटिंग झालं. ममता बॅनर्जी म्हणतात की 152 पैकी 125 जागा मला मिळतील, पण त्यात काही दम नाही. दुसऱ्या टप्प्याचं जे वोटिंग आहे आणि त्यानंतर 4 मे रोजी निकाल आहे बंगालचा. दोन्ही टप्प्याचं वोटिंग मोजलं जाईल. 4 मे रोजी निकाल आहे. चार मे रोजी निकाल आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये हवा स्पष्ट दिसते. लोकांना ममता दिदीला हरवायचं आहे, त्या जिद्दीनं लोक आलेले दिसत आहेत. तसं नसतं, ते इतकं प्रचंड वोटिंग झालंच नसतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे वोटिंग आहे तिथे ममता बॅनर्जीचे गड जे आहेत, म्हणजे ममता बॅनर्जी म्हणजे ममताची वोट बँक कोणती आहे? मुस्लिम मतदार हा ममता बॅनर्जीचा वोट बँक आहे. महिला वोट बँक ही ममता बॅनर्जीची आतापर्यंत वोट बँक राहत आली आहे.
पण यावेळी वातावरण बरंचसं बदललेलं दिसतं आहे. या दोन्ही बँकांना भगदाड पडला आहे बी जे पीने, आणि त्याचा फायदा बी जे पीला होणार. माझ्या अंदाजाप्रमाणे ममता बॅनर्जी 100च्या आत संपणार आहे. 100 जागांच्या आत ममता बॅनर्जी संपेल आणि भाजपला साधारणतः 180 190च्या आसपास जागा मिळतील. दोन्ही टप्प्याचं टोटल 180 190च्या आसपास बी जे पी जाईल. आणि पहिल्यांदाच म्हणजे 3 निवडणुकांनंतर ही 4थी निवडणूक आहे. 4थ्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल. हा एक इतिहास आहे आणि हे साधं सुद्धा झालं नाही. हे लोकांनी ठरवलं आहे, ते दिसतंच आहे. म्हणजे ज्या पद्धतीने वोटिंग झालं आहे, ज्या पद्धतीने वातावरण बंगालमध्ये दिसतं आहे, लोकांना अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे. लोकांना ममता नको आहे. लोकांनीच ठरवलेलं आहे. म्हणजे 1977 सारखं वातावरण आम्हाला बंगालमध्ये दिसतं, असं बंगालचे जुने लोक, म्हातारे लोक सांगतायत. 1977मध्ये जसं जनता पार्टीला लोकांनी निवडून दिलं होतं, काँग्रेसला हरवलं होतं, तसं वातावरण आज बंगालमध्ये आहे. त्यामुळे या बंपर वोटिंगचा फायदा ममताला होणार नाही. ममता घाट्यात आहे आणि सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्याच्या वोटिंगनंतर 4 मे रोजी निकाल आहे. तामिळनाडूमध्ये हीच परिस्थिती आहे. तामिळनाडूमध्ये 84% वोटिंग झालं आहे, रेकॉर्ड वोटिंग. दोन्ही तामिळनाडू आणि बंगाल दोन्ही ठिकाणचे जे रेकॉर्ड वोटिंग आहे, मतदारांचा जो उत्साह आहे तो बरंचसं बोलून जातो आहे की लोकांना भाजप हवी आहे. तुम्हाला काय वाटते? ममता हरेल? ममता जिंकेल? मोदी हरतील का? मोदी हरू शकतात, पण ते मोदींनी ठरवलं तर मोदींनी काय ठरवलं ते 4 मे रोजी तुम्हाला कळेल. नमस्कार.